गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू आवर चॅनल कॉर्पोरेट टॅरो. आज आपण बोलणार आहोत मुलांक नंबर 6बद्दल. मुलांक नंबर 6 जो शुक्राचा नंबर आहे. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना शुभप्रभात, गुड मॉर्निंग. आज आपण बोलणार आहोत मुलांक नंबर 6बद्दल. या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी क्लिअर केलं होतं की मुलांक कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मुलांक म्हणजे आपली जन्मतारीख. सपोज आपला जन्मतारीख हा कुठल्याही महिन्याच्या 6, 15, 24 या तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक असेल 6. मुलांक कॅल्क्युलेट कसा करायचा हेही मी सांगितलं होतं. एक छोटीशी रिकॅप आपण घेऊया. मुलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज. सपोज तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 25 तारखेला झाला असेल तर 2 + 5 = 7. तुमचा मुलांक होईल 7. 11 तारखेला झाला असेल तर 1 + 1 = 2, तर तुमचा मुलांक होईल 2. सो मुलांक जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा फक्त जन्मतारीख ही कन्सिडर करतो. जन्माचा महिना आणि साल हे मुलांकमध्ये कन्सिडर होत नाही. सो मुलांक म्हणजे तुमची जन्मतारीख, किंवा जर 2 डिजिटचा मुलांक असेल तर त्याला बेरीज करून सिंगल डिजिटवर आणायचा आहे अँड दॅट विल बी युअर मुलांक. सो विदाउट फर्दर डिलेज लेट्स स्पीक अबाउट मुलांक नंबर 6. मुलांक नंबर 6 ज्यांचा मुलांक आहे म्हणजे ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक आहे 6. मुलांक 6 यांचा कारक ग्रह आहे शुक्र. शुक्र हे कोण होते? शुक्र म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य होते. शुक्राचा जो आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स, शुक्राचा जो नंबर आहे इट इज बिन लिंक्ड विथ युअर लक्झरी अँड कम्फर्ट्स. सो ज्यांच्या ग्रीडमध्ये मुलांक 6 आहे हे लोक अतिशय लकी लोक आहेत. त्यांना लाईफमध्ये अपॉर्च्युनिटीज कधी कमी पडत नाहीत, लक्झरीज खूप मिळतात, कोऑपरेटिव्ह असतात, जनरस असतात. तुम्ही अशी लोक बघितली आहे का की ज्यांचं कोणीच शत्रू नाही आहे? येस, ती लोकं आहेत मुलांक 6वाली लोकं. कारण आपल्या गोड बोलल्याने, आपल्या दिसण्याने ते लोकांनी समोरच्यांना इतकं भारावून टाकतात की कोणी त्यांच्याशी शत्रुत्व करणं पॉसिबलच नाही आहे. सो आयडियली समवन विदाउट एनिमीज इज मुलांक नंबर 6. इतकी प्रेमळ, इतकी चार्मिंग लोकं, खूप इंटेलिजंट असतात, भयानक मन त्यांचं खूप छान असतं, काइंड हार्टेड असतात, सगळ्यांशी मिळून मिसळून. घरात जो एक व्यक्ती असतो ना की जो सगळ्यांना बांधून ठेवतो, असे व्यक्ती बरेचदा मुलांक नंबर 6चे असतात. दीज आर द सिमेंट इन आवर सोसायटी विच विल होल्ड अस टुगेदर असं आपण म्हणू शकतात. अशी ही खूप प्रेमळ असतात लोक मुलांक 6वाली. खूप सिलेक्टिव्ह असतात आपल्या सर्कलमध्ये, बोलतात ते सगळ्यांशी खूप गोड, खूप छान वागतात सगळ्यांशी, पण आपले निकटवर्ती कोण असावे, आपले बेस्ट फ्रेंड्स कोण असावे याबद्दल त्या भयानक सिलेक्टिव्ह असतात. तुम्ही बघाल अशा लोकांचे जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ना, असं तर म्हणायला अख्खं जगच ह्यांचा मित्र आहे, त्यात वाद नाही, पण जेव्हा खूप क्लोज त्यांना कोणाशी तरी रिलेशन ठेवायचं आहे तर अशा बाबतीत हे लोक खूप सिलेक्टिव्ह असतात. तुम्ही हे म्हणू शकतात की त्या प्रत्येकच गोष्टीत खूप सिलेक्टिव्ह असतात. ह्यांची ड्रेसिंग सेन्स खूप कमालीची छान असते. आता ऑब्व्हियसली शुक्रच देव आहेत तर ड्रेसिंग सेन्स खूप छान असतात. कधीही तुम्ही त्यांना बघा ते प्रेझेंटेबलच असतात. ते असे गचाळ आणि व्यवस्थित नाही असं तुम्हाला ते कधी दिसणारच नाही. ह्यांना प्रेझेंटेबल राहणं खूप आवडतं. प्रेझेंटेबल लोक ह्यांना खूप अप्रोच करतात. अपोजिट सेक्स यांच्याकडे खूप लवकर अट्रॅक्ट होतो. म्हणजे जर बाई असेल कुठली नंबर 6ची तर पुरुष तिच्या चार्म ती लक्षात घेतल्याशिवाय राहणार नाही. किंवा कुठला पुरुष जरी असेल, दिसायला फार सुंदर नसतीलही पण तरीसुद्धा लोक ह्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. हा आहे नंबर 6चा महिमा की 6मुळे त्यांना एक
अशी अट्रॅक्शन पॉवर मिळते की पीपल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स देम. ते जे बोलतात ते आपल्याला ऐकावंसं वाटतं. डीप डिझायर असते ह्यांना सक्सीड करण्याची. सो लाईफमध्ये ह्यांना अपॉर्च्युनिटीजही तशाच मिळतात की ज्याच्यामुळे ते सक्सेस प्राप्त करू शकतात. थोडंसं जरी कष्ट केले तरी हे लोक छान सक्सेस घेऊ शकतात. फक्त एक आहे की जसं आपण म्हणतो ना की सगळ्या ग्रहांचे आपण जसे पॉझिटिव्ह पॉईंट्स बघतो तसे आपण एरियाज टू इम्प्रूव्ह बघत असेल. तुम्ही जर नंबर 6वर आहात आणि तरीही जर तुम्हाला अजूनही सक्सेस मिळाला नाही, इट मीन्स यू आर लॅकिंग इन युअर विजन. तुमचं विजन किंवा तुमचा आयुष्याचा गोल हा क्लिअरली सेट नसेल तर तो आधी क्लिअरली सेट करा. आपल्याला नक्की काय हवं आहे याचा विचार नक्की तुम्ही करा अँड देन वर्क ऑन दोज गोल्स. यू विल डेफिनेटली सक्सीड. दुसरी गोष्ट, हे लोक थोडे स्टबर्न असतात, रिजिड असतात. यांना लवकर कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज चालत नाही, कारण गोष्टी ह्यांना इतक्या इझिली मिळत गेलेल्या असतात की कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करणं ह्यांना थोडं अवघड पडतं. सो ही गोष्ट हवी तर हवीच. कधी कधी काय होतं ना, ह्यांचं करेज थोडंसं कमी पडतं कुठे कुठे, लॅक इन कॉन्फिडन्स. कारण इतरांचं चांगलं करत बसणं ह्याच्यात हे लोक इतका वेळ घालवतात की स्वतःचंही हित करायचं असतं हे बरेचदा त्यांच्या लक्षात येत नाही. सो यू हॅव टू बी बिट प्रॅक्टिकल ऑल्सो. दीज पीपल कॅन बी गुड नर्स, गुड डॉक्टर्स, कलाकार होऊ शकतात, अतिशय हळवे असतात. आर्ट, कलेबद्दल विशेष प्रेम असतं ह्यांच्या मनात. थोडेसे ना डिस्ट्रॅक्ट पण खूप लवकर होतात. कसं आहे की आपल्याला सपोज एक गोल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स आले तर हे त्याच्यात गुंतून राहतात आणि मेन गोल मागेच राहतं ह्यांचं. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स खूप लवकर ह्यांना इफेक्ट करतात. सो ह्यांच्यासाठी अजून एक सांगण्याचं हे आहे की डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम युअर गोल. तुमचा मेन गोल काय आहे ह्याच्यावर फोकस राहा, ॲम्बिशियस राहा. नो डाऊट की तुम्ही सक्सीड कराल, नो डाऊट की तुम्ही व्यवस्थितच कराल, पण थोडंसं फोकस राहणं हे खूप गरजेचं आहे. या लोकांसाठी रेमेडी ही आहे की शुक्र जर तुमचा बिघडलेला असेल, शुक्र जर तुमचा चांगला नसेल तर तुमचा जो डावा हात आहे त्याच्या अंगठ्याखालचा हा जो फुगीर भाग आहे हा फक्त नंबर 6 वाल्यांसाठी नाही आहे. आयुष्यात ज्यांनाही वाटतं की मला अपॉर्च्युनिटीज खूप कमी मिळत आहेत किंवा माझा शुक्र बिघडलेला आहे किंवा मला प्रत्येक काम जे मी करतो त्याच्यात मला अडथळे येत आहेत, हे त्या सगळ्यांसाठी आहे. तुम्ही सगळे ही रेमेडी करू शकता ज्याच्यामुळे तुमचा शुक्र स्ट्रॉंग होईल. खूप सोपी रेमेडी आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याखालचा जो फुगीर भाग आहे तिथे 2-4 हा नंबर लिहायचा आणि त्याच्यावर आपलं अत्तर लावायचं. अत्तर जे आपण स्वामींना लावतो, जे आपण देवाला वाहतो, ज्याच्यात अल्कोहोल कंटेंट बिलकुल नाही आहे. सो तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या कामाला जाल, जसं इंटरव्ह्यूज आहेत, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे किंवा कुठलंही महत्त्वाचं काम जे तुम्हाला वाटतं की तुमचं साध्य होत नाही आहे, अशा कामांच्या वेळेस तुम्ही 2-4 हे तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्या खालच्या फुगीर भागावर लिहा आणि त्याच्यावर अत्तर लावा. सो तुमची कामं होताना तुम्हाला दिसेल. अंघोळ करताना त्याच्यात थोडंसं गुलाब पाणी टाका. हे जे रेमेडीज आहेत हे शुक्राला आवडतात. दुसरी गोष्ट, स्वतःला छान ठेवणं सुरू करा. स्टार्ट बीइंग प्रेझेंटेबल. तुम्हाला स्वतःला आयुष्यात खूप चांगला बदल दिसून येईल की येस, आता आपली कामं ऑन द ट्रॅक. कारण शुक्र ग्रहाला नीटनेटकेपणा, सुंदरता हे खूप आवडतं. सो भले तुम्ही नॅचरली सुंदर नसाल बट बी प्रेझेंटेबल सो दॅट तो ग्रह तुमच्यावर खुश होईल. परफ्यूम शुक्राला आवडतं बट इट हॅज टू बी नॉन अल्कोहोलिक. जे डिओज आणि स्प्रेज आपण वापरतो तसं नाही. प्युअर जे अत्तर असतं ते वापरा. डिस्ट्रॅक्ट होऊ नका, फोकस ठेवा आयुष्यात. अशी ही सुंदर आपली 6 नंबरवाली माणसं आहेत जी खूप 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 हळवी आहेत. ह्यांना जपणं पण खूप गरजेचं आहे. यांचा सिक्स सेन्स खूप चांगला आहे. खूप आवडतं छान राहिला ह्यांना.
आणि हीच लोकं आहेत जी आपल्याला सगळ्यांना धरून ठेवणारी आहेत, बाइंड करून ठेवणारी आहेत. अशा लोकांना आपण नक्कीच जपलं पाहिजे छान. आणि तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या आयुष्यात सक्सीड व्हायचं असेल तर प्लीज फोकस ऑन युअर गोल्स. दिस इज ऑल अबाउट नंबर 6. इतर गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असेल तर प्लीज डू गेट इन टच विथ मी. मला नक्की कळवा की तुम्हाला आपल्या व्हिडिओजमध्ये पुढे अजून काय ऐकायला आवडेल, कारण आता मुलांक 9 नंतर आय एम कमिंग अप विथ व्हेरी इंटरेस्टिंग सिरीज. सो प्लीज स्टे ट्यून्ड विथ द चॅनल. आपलं चॅनल लाईक करा. बरेच लोक लाईक करतायत, कमेंट्स करतायत, पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे चॅनल इतरांबरोबरही शेअर करा, कारण ह्यात मी काही आता असे टिप्स देणार आहेत जे तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल होणार आहेत. सो लेट्स हेल्प मोस्ट ऑफ द पीपल टू कम अलॉंग अँड गेट द टिप्स. तुम्हाला अजून काही पर्सनल लेवलवर मला विचारायचं असेल प्लीज डू कॉन्टॅक्ट मी. मला कमेंट्समधून सांगा. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. यू कॅन गेट इन टच विथ मी. सो हॅव अ ग्रेट डे. भेटू उद्या मुलांक नंबर 7 बरोबर. बाय. एन्जॉय.